इंटरव्ह्यूअर असं विचारतं, हा क्लास डेमो आहे, तर तुला माहिती असेल की ह्याचा पॅरेंट क्लास कोण असतो. प्रत्येक जावामध्ये, कुठल्याही जावाच्या याच्यामध्ये बाय डिफॉल्ट सगळ्यांचा पॅरेंट क्लास ऑब्जेक्ट क्लास असतोच. पण आता तुम्हाला माहिती आहे इंटरफेसचा पॅरेंट क्लास ऑब्जेक्ट क्लास नसतो. इंटरफेस हा क्लास सारखा नाही, पण स्पेशल क्लास सारखा स्ट्रीट होतो. आता तर लक्षात आलं असेल. ठीक आहे, बघा आता ऑब्जेक्ट, मग तो तुम्हाला इंटरव्ह्यूअर बोलतो, बघ बरं डेमो आहे, डेमोचा पॅरेंट ऑब्जेक्ट आहे. आता मी समज एक क्लास आणला मेमो नावाचा. आता इंटरव्ह्यूअर ही नावं वेगळी देतो, रिअल टाइम देतो जरा नाव, आणि तो म्हणतो बघ बरं मी एक्सटेंड्स केला. आता ते असं करतं, याचा पण पॅरेंट कोण असेल, ऑब्जेक्ट. मग आता तो बोलतो ऑब्जेक्ट क्लास इथे आहेच आहे, याचा पॅरेंट ऑब्जेक्ट. पण समज मी इथे आता एक्सटेंड्स केला डेमोला, तर डेमोला एक्सटेंड केला तर ऑलरेडी ऑब्जेक्ट क्लास पण आहे, डेमो पण आहे. म्हणजे बघतोस का जरा, हे मेमो ऑब्जेक्ट आणि इथे डेमो असाच बनलाय, आणि हे तुम्हाला फिरकी लावतो. आता तुम्ही मला सांगा, तुमचं अंडरस्टँडिंग क्लिअर आहे म्हणून तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये दम वाटत नाही. पण जेव्हा डायरेक्ट इंटरव्ह्यूला बसताना आणि तेव्हा असला प्रश्न विचारला, आपण त्याला शेवटी बोलून काय तो हो तू तू लाल संघटनेचा अध्यक्ष, म्हणजे कळते का, आपण पण बोलतो अरे हा मल्टिपल इनहेरिटन्स चालतंय की. जर मेमोकडे पॅरेंट बाय डिफॉल्ट कोण असणार, ऑब्जेक्ट, मग हा एक आला तर दोन दोन पॅरेंट झालेच की. आणि खूप लोक ह्याचं आन्सर चुकतात, कारण इंटरव्ह्यूचं प्रेशर वेगळं असतं. तिथं येत जरी असलं ना तरी कितीतरी गोष्टी आपल्याला सांगताच येत नाही. आणि मग असे क्वेश्चन जेव्हा ते आणतं ना, मग ते बोलतं ठीक आहे ठीक आहे, विचार कर, पाणी पी, लय लोड नको घेऊ, नीट विचार कर. पण बघ बरं, याचा जर पॅरेंट ऑब्जेक्ट असेल आणि तो अजून एक पॅरेंट आणला म्हणजे इथे मल्टिपल इनहेरिटन्स आहे. मग तू हे कुठनं वाचलं, मल्टिपल इनहेरिटन्स जावामध्ये चालत नाही. मग ह्याचं आन्सर तुम्हाला देण्यासाठी तुम्हाला बोलावं लागतं. जर आपल्या क्लासचा दुसरा कोणी पॅरेंट असेल तर ऑब्जेक्ट क्लास आपला डायरेक्ट पॅरेंट, तो आपला इनडायरेक्ट पॅरेंट असू शकतो. इनडायरेक्ट म्हणजे काय, ते काय, ह्याचा पण कोणी पॅरेंट असेल तर तिथे पण ऑब्जेक्ट क्लास आला का, त्याच्यावरती कुठेतरी ऑब्जेक्ट क्लास असेल. म्हणजेच बघा ना, याचा पॅरेंट ऑब्जेक्ट आहे, म्हणजे ही डायग्राम अशी झाली असं सांगू शकता तुम्ही. ऑब्जेक्ट, बोला कशी असेल डायग्राम, ऑब्जेक्ट, डेमो आणि मेमो. मेमोचा पॅरेंट कोण आहे आणि डेमोचा पॅरेंट कोण आहे, म्हणजे ऑब्जेक्ट क्लास डायरेक्ट पॅरेंट नाही, इनडायरेक्ट पॅरेंट आहे. म्हणजे इथे मल्टिपल इनहेरिटन्स नाहीच आहे.